नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, आज आपण सर्वात महत्त्वाचा टॉपिक घेणार आहे तो म्हणजे सीईटी नर्सिंग नीट यूजी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नर्सिंग मध्ये करिअर करायचंय, परंतु त्यांच्यासाठी नीट द्यावी अशी काही आवश्यकता नाही। त्यांच्यासाठी महाराष्ट्र राज्यासाठी नर्सिंगची सीईटी द्यावी लागते आणि त्याच्यासाठीचं जे आपल्याला सीईटी सेलच्या वेबसाईटवरती जे इन्फॉर्मेशन होती त्यामध्ये सीईटी 2026 नर्सिंग सीईटी 2026 साठी 25 मार्च 2026 पर्यंत अप्लिकेशन भरण्यासाठीची लास्ट मुदत होती। त्या नोटीस नंबर 3 ला अनुसरून आता सीईटी सेलच्या एमएच नर्सिंग सीईटी 2026 मधून नोटीस नंबर 4 चौथ्या नंबरची नोटीस आले आणि त्यानुसार आपल्याला सर्व विद्यार्थी आणि पालकांना रजिस्ट्रेशनसाठी एक्सटेन्शन मिळालेलं आहे आणि हे एक्सटेन्शन आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी आणि सबमिशन ऑफ अप्लिकेशन फॉर्म ऑफ एमएच नर्सिंग सीईटी 2026 थ्रू वेबसाईट मधून आपल्याला रजिस्ट्रेशन करता येऊ शकते आणि ते आपल्याला 31 मार्च 2026 पासून 4 एप्रिल 2026 पर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन करण्याची संधी उपलब्ध आहे। म्हणजेच ज्यांना सीईटी नर्सिंग म्हणजे बीएससी नर्सिंग ऍडमिशन घ्यायचं आहे महाराष्ट्र राज्यामध्ये आणि मेरिटच्या बेसिस मधून गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट महाराष्ट्रातल्या कॉलेजमध्ये त्यांना रजिस्ट्रेशन करण्याची मुदत जी 25 मार्च पर्यंत होती ती वाढवून आपल्याला 4 एप्रिल 2026 पर्यंत करण्यात आलेली आहे। आता पेमेंट ऑफ फीज ओनली थ्रू ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी जी संधी उपलब्ध आहे त्याच्यामध्ये क्रेडिट कार्ड असेल, डेबिट कार्ड, नेट बँकिंग आणि यूपीआय मध्ये आपल्याला ऍडमिशन याच्यासाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी सुद्धा मुदत म्हणजे पेमेंटचा मुदत सुद्धा आपल्याला 4 एप्रिल 2026 पर्यंत आहे आणि त्याची जी सीईटीचे एक्झाम होण्याची जी डेट आहे टेंटेटिव्ह डेट आहे ती 6 मे 2026 पासून 7 मे 2026 या 2 दिवसामध्ये टेंटेटिव्ह एक्झाम होणार आहे। याच्या संदर्भातला नवीन काही इन्फॉर्मेशन आली तर मी तुम्हाला सांगेल। एक्सटेन्शन झालेल्या संदर्भामध्ये ज्या विद्यार्थ्यांना आजपर्यंत सीईटी नर्सिंगचा फॉर्म भरलेला नाही अशा विद्यार्थ्यांना ही एक शेवटची संधी उपलब्ध झाली। एवढंच सांगण्यासाठी आलो होतो। कदाचित हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। एवढंच या निमित्ताने। जय हिंद, जय महाराष्ट्र।